सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि याबाबत GRही निर्गमित करण्यात आला आहे दिनांक 18/12/2023 रोजी। तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर गट ब, क आणि ड कर्मचारी यांच्या वयाच्या 50 ते 55व्या वर्षापलीकडे 30 वर्षाच्या सेवेनंतर मुदतपूर्व सेवानिवृत्तीबाबत GR निर्गमित करण्यात आला आहे। तर पाहूया हा GR खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982च्या नियम 10(4) व नियम 65 नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या 50 ते 55व्या वर्षा अथवा 30 वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्ती करण्याच्या एकत्रित कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या सम क्रमांकाच्या दिनांक 13/10/2023 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट ड मधील अनुक्रमांक 4 नुसार परिविलोकन समितीच्या शिफारशीनुसार सेवा पुनर्विलोकनानंतर मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुद्धच्या आवेदनावर विचार करण्याकरिता अभिवेदन समिती गठीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार आता राज्य शासनाकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य शासनाच्या निबंधक संस्था कार्यालयातील गट ब यामध्ये अराजपत्रित अधिकारी, गट क आणि गट ड कर्मचारी यांच्या वयाच्या 50 ते 55व्या वर्षापलीकडे अथवा शासन सेवेच्या 30 वर्षानंतर सेवा पुनर्विलोकनानंतर मुदतपूर्व सेवानिवृत्ती निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करण्याकामी राज्य शासनाकडून अभिवेदन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। सदर समितीमध्ये निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई हे अध्यक्ष असणार असून धर्मादाय उप-आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्यालय हे सदस्य व सहाय्यक निबंधक भागीदारी संस्था मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर हे सदस्य सचिव असणार आहेत। या संदर्भात विधी व न्याय विभागाकडून दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।